नमस्कार. आम्ही सारेखळीच्या या भागात सर्व रसिकांचं मनापासून स्वागत. एक तुमच्या गोष्ट लक्षात आली का की जिभेचा खाण्याशी जसा संबंध आहे ना तसाच किंवा त्याच्यापेक्षा जास्त संबंध नाकाचा आणि डोळ्याचा आहे. म्हणजे कढीपत्त्याच्या फोडणीचा वास किंवा मिरचीची फोडणी आपण करतो त्याचा होणारा चर्र असा आवाज, मसाल्यांचे वेगवेगळे वास किंवा स्वयंपाकघरातून वेगवेगळे जे पदार्थ बनत असतात त्याचा येणारा वास, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या दिशेने खेचायला लागतात. बरोबर की नाही? थोडक्यात काय, जिभेला जेवढं महत्व आहे तेवढंच डोळ्याला आणि नाकाला महत्व आहे. एखादा पदार्थ तुमच्यासमोर नसला तरीही तो जेव्हा अचानक तुमच्या समोर येतो तेव्हा आपल्याला भूक आहे की नाही याचा विचार न करता तो गट्ट होऊन जातो. असं आहे सगळं. खाण्याचं म्हणजे गंमत वेगळी आहे. आत्ता सुद्धा येताना ना मला फोडणीचा वास आलाय, त्यामुळे मला या नाकानं माझ्या पोटाला इशारा दिलेला आहे आणि म्हणूनच मी नेहमीप्रमाणे इथे हजर झालेलो आहे आणि शब्द दिल्याप्रमाणे प्रियांका सुद्धा इथे हजर झालेली आहे. आपण तिचे स्वागत करूया. प्रियांका, नमस्कार. परत एकदा मनापासून स्वागत. आपण आता जरा पुढे जाऊया म्हणजे आपण मागे जिथे थांबलो होतो मागच्या वेळी आपण सोयावर भर दिला होता. ह्यावेळी तुझं टार्गेट काय आहे? आता अजून आपल्याला टोफू बघायचं आहे, जे सोया प्रोडक्ट्सच आहे. तर त्याचा आपण बघणार आहोत कसा उपयोग केला जाईल. आणि फर्स्ट क्लास प्रोटीन आपल्याला ह्याच्या मशरूम मधनं पण मिळतो, तर मशरूमचाही उपयोग करणार आहोत. त्याचा सोया फ्लोअरचाही आपण उपयोग करून वेगळे पाककृती बघणार आहोत. बरं, तू डायटिशियन सुद्धा आहेस ना? म्हणजे तू डायटिशियन कम्प्लीट 100% डायटिशियन आहेस ना तू? पण मला कसं विचारायचं वाटतं, म्हणजे मी हा प्रश्न बऱ्याच वेळेला ह्याच्या आधी जे डायटिशियन्स आले होते ना त्याने विचारला होता आणि त्यांच्याकडून मी काही माहिती घेतली होती की ज्यांचं अनियमित लाईफ आहे, म्हणजे उदाहरणार्थ आयटी क्षेत्रातली बरीचशी मंडळी आहेत किंवा बीपीओ कंपनीतली जी मंडळी आहेत ती बरीचशी मंडळी अशी रात्री सुद्धा काम करतात. तर अशा वेळी खाण्याचा जो समतोल आपल्याला साधायला पाहिजे, जे तुम्ही डायटिशियन नेहमी सांगत असता, तो कसा साधायचा? तो साधताना म्हणजे असं करायचंय की कम्पेन्सेशन होणं आवश्यक आहे. जर रात्रीचं जेवण, आता रात्रीचं ऑफिस म्हटल्यावर रात्रीचे अवेळी झोपणं, त्याचबरोबर अवेळी तुमची जी कामं असतात, निसर्गाच्या विरुद्ध सगळं विरुद्ध होतं. रात्री झोपायच्या वेळी आम्ही रात्री कामाला लागतो आणि सकाळी कॅलरी इंटेक हा उलटा जाणार आहे. त्यामुळे जेव्हा त्यांचा झोपायचा वेळ असेल तेव्हा कॅलरी इंटेक आपल्याला कमी ठेवायला लागणार आहे. आपण रेग्युलर ह्याच्यात काय करतो की ब्रेकफास्ट हा हेवी घेतो, मॉडरेट लंच, लाईट डिनर, असं कॅलरीजचं डिस्ट्रीब्युशन असतं. आणि त्याबरोबर त्या 2 मीलच्या मध्ये एक स्मॉल मील असतं. त्यांनी काय होणार आहे की मेटाबॉलिझम रेट डिस्टर्ब नाही होत. मग आता जेव्हा रात्रीची ड्युटी असते त्यावेळेला मेटाबॉलिझम रेट डिस्टर्ब होण्याचे चान्सेस असतात. बरोबर. तर त्यावेळेला मग तुम्हाला कॅलरी इंटेक हा रात्रीच्या वेळेला थोडा जास्त घेऊन कामाला तुम्ही गेला आणि दुपारच्या वेळेला जेव्हा झोपेची वेळ असते त्यावेळेला जर कॅलरी इंटेक तुम्ही कमी ठेवला तर जास्त फायदेशीर राहील. म्हणजे दिवसाचं वेळापत्रक जे आहे ते बरोबर रात्री अप्लाय करायचं. आणि त्याचबरोबर कम्पन्सेट पण झालं पाहिजे, कारण आयटीचं कसं असतं की दोन्ही वेळा जेवण हे ऑफिसमध्येच मिळतं आणि ऑफिस मधल्या जेवणात आपण ऑइल कमी नाही करू शकत. तर ते कम्पन्सेट, जे घरचं जेवण आहे त्यावेळेला ते कम्पन्सेट करता येईल. त्यावेळेला जर कॅलरी इंटेक तुम्ही कमी घेतला तर ते जास्त फायदेशीर ठरेल. बरोबर. म्हणजे थोडक्यात निसर्गाने ते तुम्हाला आखून दिलेलं वेळापत्रक आहे त्याच्या विरुद्ध जर जात असाल तर दिवसाचं वेळापत्रक तुम्हाला रात्री अप्लाय करावं तरच तुमची तब्येत बरी राहील. प्रत्येकाच्या ऍक्टिव्हिटी लेवल वरती पण असतं की मॉडरेट ऍक्टिव्हिटी आहे का, त्याचबरोबर हेवी का सेडेंटरी, हे आपल्याला पहिल्यांदा कन्सिडर करावं लागतं. आणि त्याचबरोबर त्यांची लाईफस्टाईल काय आहे, स्पीड ऑफ इटिंग, जर ते फास्ट जेवत असतील. कारण आता इतकी घाई असते आयटीच्या लोकांना की अजिबात त्यांना तेवढाही वेळ नसतो की ते 5 मिनिटात जेवण उरकतात. पण इटिंग लाईफस्टाईल आपण जे म्हणतो की सावकाश जेवणं पण तेवढंच आवश्यक असतं, की स्मॉल बाईट्स घेणं किंवा सावकाश म्हणजे 5 मिनिटात न उरकता 10 ते 15 मिनिटं तरी जेवायला लागले पाहिजे. म्हणजे आपले आजी आजोबा सांगायचे प्रत्येक घास 32 वेळा चावून खायचा. हो, आणि स्ट्रेस लेवल वरती ते तर आहे, 32 वेळा चावलाच पाहिजे आणि स्मॉल बाईट्स घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर स्ट्रेस लेवल वरती जास्त क्रेव्हिंग होतं काहींचं, की जास्त जेवण, टेन्शन आलं की जास्त क्रेव्हिंग होतं, जास्त जेवण जेवलं जातं. तर तेही आपल्याला बघावं लागतं. आणि पाणी सुद्धा लगेच जेवण झाल्या कधी प्यायचं नाही, 20 ते 25 मिनिटांनंतर पाणी प्यायचं. आणि आधी घ्यायला हरकत नाही, पण थोड्या प्रमाणातच घ्यायचं. आणि जेवताना सिप घ्यायला हरकत नाही. बरं.
पण नंतर जेवण झाल्यानंतर एक तांब्याभर पाणी प्यायला असं नाही करायचं. असं नाही करायचं, कारण न्यूट्रियन्स बरेचसे वॉटर सोल्युबल किंवा इनसोल्युबल असतात. ओके. त्यामुळे आपल्याला जे न्यूट्रियन्सची आवश्यकता असते हे चर्चेमुळेच मिळणाऱ्या आपल्याला गोष्टी आहेत. आपल्या करायचे की नाही करायचे हे तुमचं तुम्ही ठरवा. पण आता आपल्याला मी असं ठरवलं की आता किचनकडे जायचं. प्रियंका जाऊया किचनकडे. हो चालेल. मला सांग, आजच्या भागात तू काय दाखवणार आहेस? टोफूचं सँडविच आपण बघणार आहोत. टोफूचं सँडविच, अनारकली सॅलड, अनारकली सॅलड, मेथफळ मेथफळ आणि कटलेट्स. आणि कटलेट्स. ओके, 4 डिशेस आहेत आज. पहिल्यांदा काय दाखवतेस तू? सर्वात पहिल्यांदा आपण सँडविच बघणार आहोत. सँडविच. ओके, हे जरा वेगळं सँडविच दिसतं. मला साहित्य सांगतेस का? हो. ब्राऊन ब्रेडचे स्लाइस, ओके, कुस्करलेला टोफू, हां, चीज, अर्धी वाटी कांदा, ओके, मशरूम बारीक कापलेला, टमॅटो बारीक कापलेला, सॅलड बारीक कापलेले, सॅलडची पानं बारीक कापलेली, ओके, पीज अर्धी वाटी, मीठ, चटणी, ओके, न्यूट्रलाइट बटर हां, आणि जिरपूड. ओके. आणि हे काय डोक्यात घालायला ठेवलं की काय? हे मिरपूड आहे ना? हा, ही मिरपूड आहे. हे आपल्याला नंतर ओके, ओके. ड्रेसिंगला हे लागणार जे आहे. बटर तू काय म्हणालीस, हे काय म्हणालीस तू? न्यूट्रलाइट म्हणजे काय असतं ते? न्यूट्रलाइट बटर हे लो फॅट बटर आहे. हा. त्याच्यामध्ये फॅट पर्सेंटेज 0 आहे. अरे शुअर? हो, 0% आहे. हे खरंच असतं का ग? न्यूट्रल बेटर दॅन अदर. दुसऱ्या ह्याच्यापेक्षा कधी हे घेतलेलं वासरात चांगलं. लंगडी काय शाळेत? थोड्या प्रमाणात असतंच हा, फॅट, त्याच्यात असं होऊ नाही. शकत नाही. ओके. पण तिथे 0% असं मोस्टली मेन्शन केलेलं असतं, पण 0% नाहीये. तर आपण थोडंसं कमी. थोड्या ओके. कमी प्रमाणात. बाकीच्या पेक्षा थोडं कमी. कमी. आणि चटणीत काय काय घातलंस तू? चटणीमध्ये पुदिना आहे, त्याचबरोबर कोथिंबीर आहे, जिरे आहेत, लसूण आहे, मिरची आहे आणि अनारदाण्याची पावडर आणि खोबरं. ओके, असे बरंच चटणीत बरंच काय काय घातलेलं आहे. ओके, साहित्य तर बघितलेलं आहे. सँडविच मध्ये हे आपण एवढं घालणार आहोत? हो, एवढं सगळं घालणार आणि हे आहोत सगळं खायचंय? आपण. हो, सगळं खायचंय. आता जातो, इथे एक तवा तापत ठेवलेला आहे आणि इथे एक फ्राईंग पॅन आहे. त्यात थोडंसं 2 चमचे तेल घातलेलं आहे. त्यात कांदा टाकायचा. आधी कांदा. ओके, कांदा परतून घ्यायचा. कांदा गुलाबी सर करावा. हा, गुलाबी थोडा झाला पाहिजे. त्यानंतर टमॅटो टाकून घेऊया. बरं, हे सँडविच कुठे शिकलीस तू? सँडविच हे मीच केलेलं आहे. बर. मशरूम टाकून घेऊया आपण. मशरूम आणि मटर अर्धा वाटी. बस. मटर सुद्धा अर्धा. गोड आहेत ना सगळं? बघायला का गोड आहेत? म्हणून त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स पण आहे ना. आपला ग्लायसेमिक इंडेक्स पण हाय असतो ना काही फ्रुट्सचा. नॅचरल शुगर कंटेंट हाय असते. जेव्हा आपण वेट लॉस वरती असतो तेव्हा आपल्याला ग्लायसेमिक इंडेक्स कन्सिडर करावं लागतं. त्याचबरोबर स्टार्ची फूड्स कन्सिडर करावे लागतात. काय काही मला खरंच कळत नाही काय बोलतो. मी आपलं हो म्हणायचं. थोडक्यात कसं, मुद्दा लक्षात घ्या. स्टार्ची फूड्स आणि कुठले ग्लायसेमिक इंडेक्स. नंतर विचारणार तिला की व्हॉट डज दिस मीन. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे नॅचरल शुगर कंटेंट जी असते. उदाहरणार्थ कशात असतात ते? जसे की गोड फळं असतात, केळं, चिक्कू, सीताफळ, ह्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हाय आहे. त्याचबरोबर सफरचंदाचा ग्लायसेमिक इंडेक्स हाय नाहीये. ॲज कम्पॅरेटिव्हली कमी आहे. म्हणजे जन्मतः जी गोड फळं आहेत सगळ्या फळांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स हा असतोच, फक्त कमी जास्त कमी. आता काय आपण करायचं? टोफू घालून घेऊया पूर्ण. थोडेसे जिरे पावडर आणि मीठ. ही आता बुर्जीच झाली की आपण अशी? हो, बुर्जीच झाली. अशी तुम्ही पोळी बरोबर घेऊ शकता. काय मला असं वाटतं की ह्या बुर्जी म्हणजे ह्याला स्वतःचं काहीच, आपण जे घातले त्याला स्वतःची काही चव नसल्यामुळे मिठाचं प्रमाण करेक्ट असायला पाहिजे. आणि चटणी जी तुम्ही कराल ती अतिशय छान असायला पाहिजे, तरच या सँडविचला मजा येईल. आता काय करणार? आपण शिजवायला ठेवूया. आता तू तिकडे जातेस का?
पलीकडच्या तव्यावर तवा तापलेला आहे, थोडस न्यूट्रलाइट बटर घालून घेऊया. त्यात काय करायचं आपल्याला, पाव भाजून घ्यायचं. ह्याच्यावर झाकण ठेवायचं का? हो, झाकण ठेवू. ओके. ब्रेड दोनच सोयी सध्या तरी. हो चालेल. थोडस रोस्ट करून घ्यायचं. आपण हे टोस्टर मध्ये सुद्धा टाकू शकतो, पण टोस्टर मध्ये टाकले तर आपल्याला ते तुझं बटर लावता येणार नाही त्याला. ओके. रंग छान आलेला आहे. बंद करू गॅस? हो, बंद कर. आता ह्याचं म्हणणं काय बघायचं का? झालंय? हो, हे झालंय. गॅस बंद केला तरी चालेल. आता व्हॉट टू डू? तर सर्वात प्रथम आपण थोडस न्यूट्रलाइट बटर लावून घेऊया. ओके. आणि मग चटणी लावून घेऊया. मला हे करायला फार आवडतं बरं का. नाव व्हॉट टू डू? त्यानंतर आपण टोफूची भुर्जी केली आहे, ओके. ती घालणार आहोत. ती पूर्णपणे पसरून घेणार आहोत. त्यावरती चीज. हे चीज आपलं नॉर्मलच आहे ना, ह्याच्यात काही लो फॅट चीज आहे पण. अच्छा. चवीत काही फरक असतो काय? चव तशीच लागते. अच्छा. सॅलेडची पानं. हे सुद्धा उपयोगी असतात का औषधी? सगळ्या प्रकारची पानं आहेत ती. आणि मिरपूड. ओके. क्या बात है. हे खायला रेडी आहे ना? हो. हा. हे जास्त तुम्ही दाबू नका बरं का. जास्त दाबलं तर पचकन सगळं बाहेर येईल आजूबाजूने. पेन सुद्धा जास्त दाबायचं नसतं, तुटेल. काय लिहिताना पेन जास्त दाबायचं नसतं. लिहून घ्या बघू साहित्य आणि कृती. हा. टोफू सँडविच बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्राऊन ब्रेड स्लाइस, कुस्करलेलं सोया पनीर, चीज, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले मशरूम्स, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली सॅलडची पानं, मटार, मीठ, हिरवी चटणी, लो कॅलरी बटर, जिरेपूड आणि मिरपूड. कृती: पुदिना, कोथिंबीर, जिरं, लसूण, मिरची, डाळिंबाच्या दाण्याची पावडर आणि खोबरं एकत्र वाटून हिरवी चटणी तयार करावी. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, मशरूम्स, वाटाणे, कुस्करलेलं सोया पनीर आणि मीठ घालून स्टफिंग वाफवून घ्यावं. लो फॅट बटर गरम करून ब्राऊन ब्रेडच्या स्लाइसेस भाजून घ्याव्यात. टोस्ट केलेल्या स्लाइसवर लो फॅट बटर आणि चटणी लावावी. त्यामध्ये सोया पनीर आणि भाज्यांचं मिश्रण, किसलेलं चीज, सॅलडची पानं आणि मिरपूड घालून टोफू सँडविच सर्व्ह करावं.